दुसरी मॅच वाघजाई झरीवाडी बनाम जय भैरी मांडवी संघ. गोलंदाजी मार्कून सज्ज होतोय मिहीर. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय अमित. नॉन स्ट्राईक एंडवरती सुमित. सुमितची जोडी या मैदानामध्ये उपस्थित झाली आहे आणि जोडी इवन जोडी अशी ओळखली जाते. आणि कशा प्रकारे ते मारा केला जाईल पाहूया. गोलंदाजी मार्कून गोलंदाज सज्ज मिहीर वैतिकोड्यातलं पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय. स्ट्राईक एंडवरती अमित खेळण्यासाठी तयार. पहिला चेंडू वेगवान गतीचा चेंडू आहे परंतु टप्पा नाहीये मित्रांनो. नक्कीच व्हाईट बॉलचा इशारा. थोडीशी खराब सुरुवात यावेळेला पाहायला गावली आहे. वाईट +1 एकूण 2 धावा. या 2 धाव्याने संघाचं श्री गणेशा होताना पाहायला गावतंय. वाघजाई झरीवाडी संघ जाऊन पोहोचतोय 2 आकड्यावरती. पुढचा चेंडू स्लो अँड डिलिव्हर केलेला हा चेंडू. रनिंग विडवेंचा ताळमेल. इथे काय घडलंय. ओ ह्युटी आउट. डकआउट मध्ये परतावं लागेल. पहिला धक्का पहिला हादरा यावेळेला पाहायला गावतोय. बॅटर बॅक टू द आउट. विकेट पाहायला गवले. बहारदार खेळी करतोय तो मात्र मिहीर. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. यावेळेला पुन्हा एकदा एसटीच्या खूपच बाहेर टाकलाय हा चेंडू. पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा दिला जाईल. अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये ते स्कोर कार्ड मध्ये सोडले जातील. धावसंख्या 3 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा वेगवान गतीचा चेंडू आहे. रनिंग विडवेंचा ताळमेल. यावेळेला धावा पूर्ण केली जातील. एक पंचांकडून 9+1 एकूण 2 धावा. नो बॉलचा इशारा दिला जातोय. अतिरिक्त धावा फेकून चालणार नाही. कमबॅक करावं लागेल. कारण म्हटलं जातं ना क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. आणि जर कष्ट प्रामाणिक कराल तर अगदी यशाला इथे पर्याय नाहीये. तो यश प्राप्त करून कोण जाणार पाहूया. पुन्हा एकदा हलकरीतीने टटवलंय. पाहूया किती धावांसाठी चेंडू ट्रॅव्हल होईल. इथे मात्र पुन्हा एकदा तू मॅ तिथे बहायला गावलंय. धावा पूर्ण केले जातील चिट्ट्याची चपलाईने. अर्थात काय 2 या 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 7 आकड्यावरती जाऊन पोहोचेल. अजून या षटकामधले तब्बल 4 चेंडूंचा खेळ शेष बाकी आहे. 4 चेंडूंवरती किती धावा इथे वसूल केले जातील. वरच स्ट्राईक एंडवरती सज्ज होतोय. यावेळेला हलक्या रीतीने टटवलाय. गॅप शोधली आहे. 2 फिल्डरच्या मधून चेंडू काढलाय. अर्थात काय आर पार सीमा पार. मिल गया मौका तो जड़ा लिया चौका. कमॉन डीजे. दरम्यान पुढचा चेंडू या वेळेला हलक्या रीतीने टेटवायचा प्रयत्न. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. एक सिंगल भेटून जाईल. एका धाव्याने मात्र समाधानी व्हावं लागेल. धावसंख्या 1 to 12 12 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. जबरदस्त मॅच चालू आहे. एका बाजूला आपण पाहतोय जय भैरी मांडवी संघ तर दुसऱ्या बाजूला वाघजाई झरेवाडी संघ. यावेळेला तू मॅ कॉलिंग कॉर्डिनेशन तिथे चुकलंय आणि अर्थात काय माघारी परतावं लागेल. बॅटर परत बॅक टू द पवेलियन. ओ ह्युटी आउट. गोलंदाज पॉवरफुल पाहायला गावलाय.
दमदार गोलंदाजी करतोय. सातत्याने अफलातून विकेटचं पतन होताना पाहायला गावलेत. अजून षटकामधला एका चेंडूचा खेळशेष बाकी आहे. स्ट्राईक एंडवरती सज्ज नवीन बॅटर राहुल. राहुल करणार का अफलातून प्रहार? यावेळेला उतुंग उचललाय, परंतु पुन्हा एकदा चेंडू खाली आहे. क्षेत्ररक्षक करत नसेल चूक, पकडतोय झेल आणि संपतोय फलंदाजाचा खेळ. OUT आउट. तीन बाद 12 वाघजाई झरेवाडी संघ पाहतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये औदुंबर उर्फ बबलू. आता मात्र स्ट्राईक एंडवरती सज्ज असेल तो मात्र अमित. गोलंदाजी मार करून सानू. यावेळेला पहिला चेंडू सानू याचा पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा दिला जाईल. अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये स्कोर कार्ड मध्ये भर पडेल. धावसंख्या 13 आकड्यावरती जाऊन पोहोचते. पहिला चेंडू थोडीशी खराब सुरुवात पाहायला गवली आहे. ते मात्र गोलंदाज सानूच्या माध्यमातून स्ट्राईक एंडवरती एक बाहुबली फलंदाज अमित तैनात आहे. फुलरलेनचा चेंडू, फुलरलेनच्या चेंडूवरती ताबडतोड फलंदाजी. उडवलाय फटका, सरळ जाईल सीमारेषा पार. जबरदस्त स्ट्रोक, खणखणीत षटकार येतोय. अमित ऑन फायर होताना पाहायला गवले. धावसंख्या जाऊन पोहोचले 19 या आकड्यावरती. 19 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट, 3 बाद 19. सानूवरती हवाई हल्ला केला जातोय, एअर स्ट्राईक केली जाते. ते मात्र गोलंदाज सानूवरती जबरदस्त मॅच चालू आहे. एका बाजूला आपण पाहतोय जयभैरी मांडवी संघ, तर दुसऱ्या बाजूला सज्ज असेल वाघजाई झरेवाडी संघ. दोन्ही मातंबर संघांमध्ये असलेली एक मोठी मॅच यावेळेला पाहायला गावत असेल. दुसरे षटक प्रगतीपथावरती गोलंदाजी मार्कडून गोलंदाज सानू पुन्हा एकदा तयार. याही वेळेला वा भाई वा, लाजवाब चाललंय. यावेळेला काय पकडलंय का झेल की नाही हे पाहणं रंजक असेल. पाहूया पंचांकडून किती धाबांचा इथे इशारा दिला जातोय. 2 धावा, नक्की 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडेल. सुरेख एफर्ट्स तिथे म्हणावं लागतील. अफलातून क्षेत्ररक्षण तिथे पाहायला गावलंय. सूरजच्या माध्यमातून पाहायला गावलंय. त्यानंतर हलक्या रीतीने ठेवलाय. स्टँड अँड डिलिव्हर, स्ट्रेट डिलिव्हरी करायचा विचार. अलॉंग द कार्पेट खेळला फटका रोखला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून सानू एक अफलातून कमबॅक करताना पाहायला गावतोय. स्ट्राईक एंडवरती आता मात्र औदुंबर आहे. अलॉंग द कार्पेट उडवायचा प्रयत्न. चेंडू खाली आहे क्षेत्ररक्षक, वन बाउन्स फील्ड. त्यानंतर थ्रो पाहायला गावतोय. तत्वर 2 धावा इथे मुकंमल केले जातील. या 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. 24 धावा यावेळेला पाहायला गावलेत माझ्या भावा. अजून या षटकामधले 2 चेंडूचा खेळशेष बाकी आहे. 2 चेंडूंवरती किती धावा वसूल केले जातील. फुलरलेनचा चेंडू पुन्हा एकदा पॉवरफुल फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. पुन्हा एकदा 2 धावा, एक 2 धावा सुद्धा महत्त्वरित्या इथे पार पडले जातील. पंचांकडून कहाणीमध्ये ट्विस्ट पाहायला गावलाय. नो बॉलचा इशारा दिला जाईल. नियम क्रमांक 21 चा वापर इथे केला जातोय. अर्थात काय नो +2, एकूण 3 धावा यावेळेला उडवलाय. लाजवाब फटका, परंतु फटका फसतोय आणि इथे मात्र गडी पवेलियन मध्ये येऊन बसतोय. इला मनात आणि घुसला पवेलियनच्या दुकानात. अर्थात काय OUT आउट. कम ऑन डीजे.
20 धावा, 4 बाद 27. दुसरं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. अजून या षटकामधला एका चेंडूचा खेळ शेष बाकी आहे. स्ट्राईक एंडवरती नवीन बॅटर चीनू तैनात होतोय. चीनूच्या माध्यमातून कोणते मोठे प्रहार केले जाणार का, हे पाहणं रंजक असेल. अंतिम चेंडूवरती पुन्हा एकदा स्ट्रेट डिलिव्हरी केलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली, यावेळेला रोखला जातोय. तद्वर 2 धावा मुकंमल केले गेल्या. तिसऱ्या धाव्याचा कॉल इथे मात्र दिला जाईल. अर्थात काय, ज्या जागेवरती फक्त 2 धावा खर्च करायच्या अशा जागेवरती तब्बल 3 धावा खर्च करून बसलाय गोलंदाज. नको नको तिथे जाऊया आणि वाईन साठून खाऊया अशी अवस्था गोलंदाजाची होताना पाहायला गावली आहे. धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 30 या आकड्यावरती. 30 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. 4 बाद 30. वाघजाई झरीवाडी. नवीन गोलंदाज लिमेश. स्ट्राईक एंडवरती चीनू तैनात आहे. राईट हँड बॅटर लिमेश गोलंदाजी मार्गून सज्ज होतोय. वैतीकोटला पहिल्या संघाच्या वतीनं तिसरं षटक. पहिला चेंडू खूपच उतुंग उंच आहे, परंतु वन बाउन्स फील्ड केला जातोय. त्यानंतर थ्रो पाहायला गावेल का, पंचांकडून नो बॉलचा इशारा दिला जातोय. नो बॉल, जी हा नो बॉल थोडंसं महागडं ठरू शकतं. नियम क्रमांक 21चा वापर यावेळेला केला जातोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 33 रन्स, 33 धावा. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू फुल टॉस वरती फुल टोल वसूल करायचा प्रयत्न. झेल सुटतोय आणि असंही म्हटलं जातं की जेव्हा जेव्हा फलंदाजाचा झेल सुटतो तेव्हा त्याचा आत्मविश्वास नक्कीच वाढतो, आणि जेव्हा फलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो तेव्हा तो नक्कीच मोठी पारी खेळणार, यामध्ये काही शंका नाहीये. चीनू एक मातंबरचा फलंदाज आहे. प्रहार करायचा प्रयत्न करतो. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. यावेळेला इथे डॉट बॉल पाहायला गावेल मला वाटतं. डॉट बॉल फेकला जातोय. प्रेशर निर्माण केला जातोय फलंदाजांवरती. या दबावावरती प्रभाव काढणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा हलक्या रीतीने टठवलंय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. पुन्हा एकदा फील्ड केलं जाईल. त्यानंतर थ्रो पाहायला गावतोय. तद्वारे 2 धावा इथे जोडले जात आहेत. लिमेशवरती हल्ला करायचा विचार, परंतु हल्ला थोडासा नल्ला पाहायला गावलाय. नक्कीच काय, धावसंख्या स्कोर कार्ड वरती 37, 37 धावा, 4 बाद. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका मिड विकेटच्या दरम्यान ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. धावसंख्या 39 धावा. यावेळेला उथुंग आहे. हल्ला जवाब पाहूया. क्षेत्ररक्षक आहे का चेंडू खाली. जी हा, महागाईच्या काळात स्वस्ताईची कमाल. 10ला 3, 5ला 1. चोकोबार. ओयुठी आउट विकेट. कम ऑन धावसंख्या स्कोर कार्ड वरती 39 धावा. अजून या षटकामधला एका चेंडूचा खेळशेष आहे. भावा, या एका चेंडूवरती किती धावा इथे वसूल केले जातील पाहूया. जबरदस्त मॅच चालू आहे. एका बाजूला पण पाहतोय वाघसाई झरीवाडी, तर दुसऱ्या बाजूला जय भैरी मांडवी संघ. दोन्ही बलाढ्य संघांमध्ये एक मोठी मॅच या वेळेला. इथे काय घडलंय, पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, परंतु पंचांकडून OUT आउट. विकेटचं पतन. नशीब निघालं धोंडू, त्याला काय करेल इथे
यावेळेला पुन्हा एकदा विकेटचं पतन पाहायला गावतोय. साठी कॉम्बॉक्स मध्ये यावे विनंती असेल या दोन्ही संघांना की आपल्याला टॉस साठी कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. चला या लवकर. यावेळेला चेंडू हातातून निसटलाय परंतु पंचांकडून नो नाही व्हाईट बॉलचा इशारा आहे. व्हाईट बॉलचा इशारा दिला असेल. व्हाईट प्लस वन एकूण 2 धावा. या 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 44 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 44 रन्स. लॉस ऑफ 7 विकेट. अजून या षटकामधले 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. अलॉंग द कार्पेट फटका खेळलाय. मिड विकेटच्या दरम्यान चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथे पाहूया किती धावा वसूल केले जातील. 2 धावा तर पूर्ण केले गेल्या. तिसऱ्या धाव्याचा कॉल आणि इथे मात्र 3 धावा पूर्ण केले जातील. या 3 धाव्याने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झटपट वेगाने बदल होताना पाहायला गावतोय. 47 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 47 रनचा बरं पाहतोय. वाघजाई झरेवाडी संघ जाऊन पोहोचतोय. गोलंदाजी मार्कून परिमल पुन्हा एकदा तयार. याही वेळेला हलक्या रीतीने टटवलाय. मिड विकेटच्या दरम्यान चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धाव्याचा कॉल. 2 धाव पूर्ण. 2 धावाने धावसंख्येमध्ये झटपट वेगाने बदल पाहायला गावतोय. धावसंख्या 49 रन्स पाहायला गावतील. अजून या षटकामधले तब्बल 2 चेंडूचा खेळ शेष बाकी आहे. या 2 चेंडूंवरती मोठे प्रहार येणार का हे पाहणं रंजक असेल. यावेळेला हलक्या रीतीने टटवलाय परंतु चेंडू खाली आहे. क्षेत्ररक्षक झेल सुटतोय. इथे का पाहायला गावतोय. मन में लड्डू फोटा परंतु फिल्टर का इलाज खोटा. अर्थात काय हातातला झेल इथे सोडून बसलाय क्षेत्ररक्षक. अजून या षटकामधला एका चेंडूचा खेळ शेष बाकी आहे. या इनिंग मधला अंतिम चेंडू कशा प्रकारे ते मारा केला जातो पाहूया. धावसंख्या अर्धशतक क्रॉस 52 आकड्यावरती. यावेळेला हलक्या रीतीने टेटवायचा प्रयत्न. एक सिंगल जोडला जाईल. दुसऱ्या धाव्याचा कॉल दिला जातोय का पाहूया. आणि दुसरा धाव घेता घेता इथे विकेटचं पतन पाहायला गावतोय. एका धाव्याने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचेल 53 आकड्यावरती आणि 54 धावांचं लक्ष इथे ठेवलं जाईल. जय भैरी मांडवी संघासमोर कशा प्रकारे ते लक्ष पार पडलं जाईल हे पाहणं रंजक असेल. टाकळेवाडी संघ दोन्ही संघांचे संघनायक त्वरित आपण टॉससाठी यायचंय. हा दुसरा पुकार असेल. त्यानंतर जर उपस्थित झाला नाही तर पेनल्टीमध्ये खेळावं लागेल दोन्ही संघ.
केली गेली होती आणि 54 धावांचं लक्ष आपण पाहतोय. एका बाजूला बसून जय भैरी मांडवी संघ तर दुसऱ्या बाजूला वाघजाई झरेवाडी संघ. दोन्ही बलाढ्य संघांमध्ये एक मोठी मॅच. गोलंदाजी मार्कड हाबी वल्ला हाबीबी यहाँ पर खडे है हाबी. नक्कीच काय हाबी आलाय. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं पहिलं षटक घेऊन स्ट्राईक एंडवरती सज्ज असेल आयुष. आणि आता मात्र स्ट्राईक एंडवरती सूरज सैन्यात असेल. नॉन स्ट्राईक एंडवरती आयुषला आपण पाहतो हलक्या रीतीने ठेठवलाय. मिड विकेटच्या दरम्यान खेळलेला फटका क्षेत्ररक्षक आहे तिथे त्यांना धावा पूर्ण केली जातील. नक्कीच जाऊन तिसऱ्या धाव्याचा कॉल दिला जाईल का? नाकारलाय कॉल. या 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. जबरदस्त मॅच चालू आहे. आपण पाहतोय हाय व्होल्टेज सामना या वेळेला रंगला जातोय. एका बाजूला असेल वाघजाई झरेवाडी तर दुसऱ्या बाजूला जय भैरी मांडवी संघ. जेल सुटतोय. हक्का बक्का बसणारा धक्का बसता बसता वाचलाय यावेळेला फलंदाज. दोन धावा यावेळेला जोडले जातील. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगतीपथावरती चालू आपण पाहतोय. यावेळेला लॉंग द कार्पेट खेळलेला फटका. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तैनात. किती धावा इथे वसूल केले जातील पाहूया. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर दाखवणं गरजेचं आहे. पॉवरफुल फटके सजवावे लागतील आणि ते सक्सेसफुल ठरताना पाहायला गावतील का या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला गावणार आहे. कारण असंही म्हटलं जातं ना की रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी मित्रांनो. कारण नशीब बदलो ना बदलो वेळ नक्कीच बदलते. आज कोणाची वेळ बदलली गेली आहे. मॅच हाय व्होल्टेज आपण पाहतोय. जबरदस्त मॅच. एका बाजूला जय भैरी मांडवी संघ तर दुसऱ्या बाजूला वाघजाई झरेवाडी. हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने भिडताना पाहायला गवलेत. पुन्हा एकदा पंचांकडून नो बॉलचा इशारा. जी हा नो बॉलचा इशारा दिला जाईल. अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये त्यानंतर खेळलेला हा फटका जाहीर क्षेत्राच्या इथे ट्रॅव्हल होतोय. 2 धाव्यांसाठी या 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडताना पाहायला गावेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 10 आकड्यावरती. 10 रन्स. लॉस ऑफ 0 विकेट. बिनबाद 10 जय भैरी मांडवी संघ पहिल्या षटकाच्या अखेरीस. टाकळेवाडी नाणेफेकीचा कौल जिंकला. या ठिकाणी राजलक्ष्मी संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं जात आहे. गोलंदाजी मार्कडून आपण पाहतोय अमित आलाय. पहिला चेंडू वेगवान गतीचा चेंडू आहे. पाहूया पंचांकडून किती धावा इथे घोषित केली जातील. नक्कीच 2 धावा तर पूर्ण केलेत. या 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडताना पाहायला गवली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. नक्कीच या षटकामध्ये एक तरी मोठा फटका येणं गरजेचं पाहायला गवलंय. परंतु इथे मात्र झेल टिपला जाईल. ओयुठी आउट. डग आउट मध्ये परतावं लागेल. बॅटर बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानामध्ये सानू येतोय. सानूच्या खांद्यावरती ती जबाबदारी दिली जाईल. सानूच्या माध्यमातून कोणते मोठे प्रहार येणार का या येणाऱ्या काळामध्ये पाहायला गमणार आहेत. अमित गोलंदाजी मार्कडून सज्ज. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन अमितच्या माध्यमातून पाहायला गमलंय. पंचांकडून यावेळेला किती धावाचा इशारा येतोय पाहूया. जी हा धावसंख्येमध्ये झटपट वेगाने बदल होताना पाहायला गावतोय पंचांकडून. नक्कीच या चेंडूवरती पंच 2 धावा ना. यस 2 धावा इथे जोडले जातील. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर. फुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह केलाय.
लॉंगॉनच्या दिशेने खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, रोखला जातोय. धावसंख्या 16 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. अमित 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 कमबॅक करताना पाहायला गावतोय. बहारदार गोलंदाजीचं प्रदर्शन अमितच्या माध्यमातून सातत्याने ते केलं जातोय. पुन्हा एकदा स्टँडर्ड डिलिव्हर स्ट्रेट डिलिव्हरी केलेला फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, रोखला जाईल आणि त्यानंतर थ्रो पाहायला गावतोय. 2 धावा पुन्हा एकदा जोडली जाते. धावसंख्या 18 आकड्यावरती जाऊन पोहोचते. जय भैरी मांडवी संघ थोडासा फॉर्म मध्ये पाहायला गावलाय. तब्बल 54 धावांचा पाठलाग करायचंय. एक मोठं असं लक्ष यावेळेला पाहायला गावतंय. त्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत चाललेली जय भैरी मांडवी संघ जाऊन पोहोचतोय. तब्बल 18 आकड्यावरती. यावेळेला काय घडलंय? ओ यूची आउट, विकेटचं पतन. पुन्हा एकदा डगआउट मध्ये परतील बॅटर सूरज. नवीन बॅटर मैदानामध्ये उपस्थित होतोय. अर्थात काय जय भैरी मांडवी संघाचा बाहुबली मिहीर यावेळेला स्ट्राईक एंडवरती सज्ज. पहिला चेंडू पंचांकडून मिहीरसाठी व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी ते दंडित केलंय. ते मात्र गोलंदाज सुमित याला. सुमित टू मिहीर कशा प्रकारे मारा करतोय पाहूया. पुन्हा एकदा पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा. सातत्याने व्हाईट बॉलचे इशारे इथे दिले जात आहेत. नियम क्रमांक 22 चा वापर इथे गोलंदाज करताना पाहायला गावतोय. पुन्हा एकदा यावेळेला सुरेख चेंडू आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही पाहायला गावतोय. लेगबाजच्या स्वरूपामध्ये 1 धावा इथे जोडली जातील. बॅट घुमवतो वाशीला, परंतु चेंडू घुसतो काशीला. बॅटरची अवस्था थोडीशी विकेट पाहायला गावली. नक्कीच काय बाईच्या स्वरूपामध्ये 1 सिंगल जोडून जाईल. त्यानंतर पुन्हा एकदा पंचांकडून दंडित केले जाते. अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये स्कोर कार्ड मध्ये भर पडताना पाहायला गावतोय. एका धाव्याने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. यावेळेला लॉंग द कार्पेट खेळायचा विचार, स्वतः फॉलो थ्रू करतोय गोलंदाज. पुन्हा एकदा 1 सिंगल. आणि नक्की याचे सिंगल सुद्धा महागडे ठरू शकतात ते गोलंदाजी करणाऱ्या संघाला. कारण असंही म्हटलं जातं ना, तेंबे तेंबे तळ साचे, आणि ते तळ साचायला सुरुवात झाली आहे. हाताची 5 बोट एकत्रित केल्यानंतर हाताची एक मूठ तयार होते. हा सामना कोण मुठीत घेणार? धावसंख्या 24 या आकड्यावरती. 24 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट, 24 धावा. अजून या षटकामधले 4 चेंडूचा खेळ शेष बाकी आहे. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शेष बाकी आहे. धावसंख्या 24. यावेळेला राधा स्पोर्ट दांडेडम संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण मंचावरती येऊन राधा स्पोर्ट दांडेडम संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण पवेलियन मध्ये येऊन संपर्क साधायचा आहे. विनंती असेल आपणास. नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजी मार्कड सुमित तैनात होता. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं तिसरं षटक चालू आहे. धावसंख्या 28 रन्स, 28 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेला ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू आहे. फलंदाज मात्र इथे थोडासा निराश पाहायला गावतोय. गोलंदाज का तीर वार करे गंभीर, अगदी बॅटर वरती वार केलाय आणि सांगून देतोय गोलंदाज की मैं रुकेगा नाही, मैं झोकेगा नाही. फलंदाजांना झुकवून ठेवेल. अर्थात काय याही वेळेला फ्लातून डिलिव्हरी तिथे पाहायला गवले. मॅजिक डिलिव्हरी पाहायला गवते. षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या खेळी धावसंख्या 29 रन्स, 29 धावा.
हाय व्होल्टेज मॅच आहे. 6 वरती 25 धाव्यांची गरज. पहिला चेंडू पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा दिला जातो. अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये ते सुरुवात या अंतिम षटकाची पाहायला लागली आहे. त्यानंतर हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न करतो. हेलिकॉप्टरचे पंख आज काहीतरी तुटलेले पाहायला लागलेत. डॉट बॉल पाहायला गावतोय. यावेळेला नक्कीच पंचांकडून डेड बॉल घोषित केला जाईल. आपण पंच पाहतोय. महान पंच एका बाजूला मेन पंचांच्या भूमिकेमध्ये भाऊ तोडणकर सर, लेख पंचांच्या भूमिकेमध्ये राज तोडणकर सर. यावेळेला पंचांकडून पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. समीकरण बदलते. 5 वरती 24 धाव्यांची गरज. यावेळेला हलका रीतीने टेटवायचा प्रयत्न, परंतु किती धावा इथे वसूल केले जातात पाहूया. पंचांकडून नो बॉलचा इशारा दिला जाईल. आता मात्र समीकरण बदललंय. 5 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज आहे. 5 वरती 20 धावा कशा प्रकारे ते मारले जातील भावा, पाहणं रंजक असेल. येणाऱ्या काळामध्येच पाहायला गवणार आहे. यावेळेला उथुंग उचललाय फटका. चेंडू खाली आहे का क्षेत्ररक्षक, झेल सुटतोय आणि मोठं जीवदान म्हणावं लागेल. ते बॅटर मिहिर याला जबरदस्त फटका सजवला होता, परंतु फटका फसलाय. 2 धावा पूर्ण केले. आता मात्र समीकरण उरलंय. 4 चेंडूंवरती 18 धाव्यांची गरज आहे. 4 वरती 18 धावसंख्या. स्कोर कार्ड वरती 36. लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 36 धावा. जय भैरी मांडवे संघ जाऊन पोहोचतोय. 4 वरती 18 धाव्यांची गरज. मोठे प्रहार करणं गरजेचं आहे. प्रहारांवरती प्रहार केले जाणार का हे पाहणं रंजक असेल. सबकी जुबा पर यही फसाना है, हर कोई क्रिकेट का दीवाना है. महबूबा को ना देखा इतनी गौर से, महबूबा को ना देखा इतनी गौर से, जितना इस मॅच पे नजरे जमाना है. सर्वांची नजर या मॅच वरती लागल्यात. पाहूया या चेंडूवरती किती धावा इथे घोषित केले जातील. येस 2 धावा. या 2 धावाने धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या 38 या आकड्यावरती. आता मात्र समीकरण बदललंय. 3 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. 3 वरती 16. कोणाच्या पोटामध्ये येणार गोळा. मजा आहे का, मजा आहे का, मजा आहे का. उडवलाय गगनचुंबी शॉट. सरळ जाईल सीमारेषा पार. वाकड्या तिकड्या बाबलीचा आता मात्र 2 चेंडूंवरती 10 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा 9. आता मात्र व्हाईट बॉलचा इशारा दिला जाईल. 2 वरती 9 धाव्यांची गरज. यावेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. खचून चालणार नाही, प्रयत्न करावे लागतील. त्यानंतर उडवलेला फटका. पाहूया इथे झेल टिपला जाईल का. जी हा कॅच लपटला जातोय आणि असंही म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. विन केली आहे मॅच या कॅचने. अर्थात काय विजेता संघ ठरतोय. वाघजाई झरेवाडी संघ विजेत्या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि पराभव झालेल्या संघाला विनंती असेल की आपण मंचावरती येऊन आपलं सन्मान चिन्ह घ्यायचंय, कारण तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. त्याबद्दल नक्कीच खूप खूप आभार. नक्कीच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. वाघजाई झरेवाडी संघाचा अमित.